नमस्कार, राम राम, रामकृष्ण हरी, गुडाईमशी. मी उत्तम तुकाराम शितोळे, जन्मभूमी तटबोरगाव, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड, महाराष्ट्र. कर्मभूमी तालुका कळंब, घारगाव, जिल्हा उस्मानाबाद आणि हल्ली मुक्काम पुणे, पिंपरी चिंचवड, रावेत. आज माझ्या सर्व शेतकरी बांधवांना प्रेमपूर्वक असा हा नमस्कार, राम राम आणि रामकृष्ण हरी. हा व्हिडिओ काढण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी जी आपली काळी केमिकल युक्त होऊन आज उत्पन्न कमी आणि मातीचा पोत कमी आणि जमिनीतले जे काही अन्न घटक आहेत, अन्नद्रव्ये आहेत, ही याची कमतरता आणि जे आपण रासायनिकच्या माध्यमातून या ठिकाणी याच्यामध्ये देत आहोत. परंतु आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो, 18 वर्षापासून IMC म्हणजे इंटरनॅशनल मार्केटिंग कॉर्पोरेशन हरिद्वार या ठिकाणी बनणारे हे सर्वत्र प्रोडक्ट हे बनणारे प्रोडक्ट आज हे पूर्ण भारतात तर आहेच, परंतु भारताच्या बाहेर सुद्धा हे चालू आहे. जे मिशन आहे, यांचं जे अभियान आहे, विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब, या माध्यमातून कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न वाढलं पाहिजे. जिथे कमी तिथं आम्ही भरघोस प्रत्येक शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवून देण्याची हमी, हे जी आमचं एक ध्येय आणि धोरण आहे, पूर्ण भारतात चालू आहे. आणि मी आज पोहोचलेलो आहे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुका आणि वाशी तालुक्यातील पारा गावातील प्रगतशील शेतकरी या ठिकाणी नरहरी लिंबाजी ढेंगळे आणि त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव आज या ठिकाणी प्रत्यक्ष आहेत, मनीष नरहरीजी ढेंगळे, आणि ज्यांच्या माध्यमातून हे WHO सर्टिफाईड जगात 1 नंबरचे IMC दाणेदार खत असतील किंवा लिक्विड शेतातले काही बीज प्रक्रियापासून ते फवारणीपर्यंतचे औषध असतील, असे ज्यांच्या माध्यमातून आले, याच गावातील प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व, संप्रदाय क्षेत्रातील एक नामचीन असं व्यक्तिमत्व आदरणीय चंद्रकांत आबा भराटे यांच्या माध्यमातून यांनी अनुभव घेतला. आणि जसं संत तुकोबराया सांगतात की अनुभव आले अंगा जे ते या जगा दे, तसे तसे आलेले अनुभव आपल्या जवळ न ठेवता आपल्या गावातल्या सगळ्या व्यक्तींना मिळाले पाहिजेत, आपल्या शेतकरी बांधवांना मिळाले पाहिजेत. ज्या गावामध्ये, ज्या मातीमध्ये मी वाढलो, खेळलो, बागडलो, त्या मातीतल्या माणसांना आरोग्य मिळालं पाहिजे आणि ती माती ही विषमुक्त झाली पाहिजे. या ध्येयधोरणातून आबांनी आज हे उद्दिष्ट हाती घेतलं आणि 2-3 महिन्यापासून आज गावामध्ये याची प्रचार आणि प्रसार चालू आहे. अगदी मागच्या 1 महिन्यापूर्वी याच कार्यक्रमासाठी याच गावातले हे आदरणीय नरहरीजी लिंबाजी ढेंगळे हे शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांना मी प्रत्यक्ष लाईव्ह डेमो दाखवले आणि त्यांना विश्वास पटला आणि त्या माध्यमातून एक धाडस डेअरिंग करून त्यांनी आमच्या IMC कंपनीचे सेंद्रिय खत या उडीद या पिकाला पेरले. आज उडीद या पिकाची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर अक्षरशः सोयाबीनचं जसं पीक येतं तसं अक्षरशः ही उडदाचा प्लॉट आहे आणि हा उडदाचा प्लॉट अक्षरशः कसा बसलेला आहे हे प्रत्यक्ष लाईव्ह माझे सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी पाहत आहेत. अक्षरशः माझ्याबरोबर त्यांच्याच गावातील आणि त्यांचेच जवळचे बांधा शेजारचे शेतकरी या ठिकाणी बापूरावजी ढेंगळे हे आहेत, बापूरावजी ढवळे आज ते सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा मी या ठिकाणी नमस्कार घालतो. नमस्कार या ठिकाणी बापूरावजी. आज सेंद्रिय खत पेरते वेळेस तुमची मानसिकता काय होती, तुमची मानसिकता काय होती आणि तुम्ही काय म्हणला होतात हे खत पेरताना? मी त्यांना म्हणलं ही रासायनिक खतच पेरा, सेंद्रिय खताचं काय खरं असतं. अच्छा. आणि आपल्याला डबल पेरण्याचा खर्च झेपत नाही. अगदी बरोबर आहे तुमचं. डबल नाही ते. हा, मग तुम्ही असं धाडस करू नका. आपलं जे रेग्युलर खत आहेत ते पेरा. रेग्युलर म्हणजे DAP 12-32 16 10 26 26 20 20 0 युरिया, सुपर, पोटॅश हे असे, बरोबर आहे का? असेच आपण खत पेरतो. परंतु या खताला लाजवेल असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे हे उत्पन्न आलं यावर्षी? मी तसं म्हणलं, परंतु आता मी इथं प्लॉट मध्ये उभा आहे, आता अतिशय मला ती चांगलं वाटायलंय की मी सुद्धा ही खत पेरलं असतं तर बरं झालं असतं. अच्छा.